असतो. मला वाटतं वकिलांसाठी पहिलीच ही रबर बॉल क्रीडा स्पर्धा या आमच्या पट्ट्यात ही क्रीडा स्पर्धा आम्ही आयोजित केले गेले. या आयोजनाबद्दल काय तू मत व्यक्त करशील? खरं तर आम्हाला इथे खेळण्याची संधी उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद. आणि आयोजन करणं खूप कठीण असतं, कारण की मला माहिती आहे आयोजनाला खूप मेहनत असते. टीम येणं, टीम भरपूर फसवतात. आणि तुम्ही ऑर्गनाईज खरोखर खूप चांगलं केलं आहे आणि खेळायला मजा येते. धन्यवाद. संगम हा होता. संगम एक आपल्या टेनिस आणि लेदर क्रिकेटमधील एक सर्वोत्तम असा खेळाडू. त्याचा आवाज आपण ऐकला, त्याचं मत त्याने व्यक्त केले की कुठल्याही क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत असते. त्यानंतर मी विनंती करतोय ॲडव्होकेट धनराज टोकडे, पनवेल कोर्ट वकील संघटनेचे खजिनदार ॲडव्होकेट धनराज टोकडे उर्फ धनादा, तसेच सहखजिनदार सुशांत घरत यांचा इथे सत्कार होणार आहे. तरी दोघांनी कृपया स्टेजवर यावं. पुन्हा जास्त करा अध्यक्षांच्या अध्यक्ष अध्यक्ष हां हां 2 मिनिट. ॲडव्होकेट धनराज टोकडे उर्फ धनादा, हां, ॲडव्होकेट सुशांत घरत यांचा नवी मुंबई वकील संघटनेतर्फे सत्कार केला जातो आहे. पनवेल वकील संघटनेचे खजिनदार व सहखजिनदार मी अध्यक्ष आपले सन्मान्य अध्यक्ष मोकल साहेब यांना विनंती करतो की दोघांचा आपण सत्कार करावा. हां, युवा वकिलांच्या प्रश्नांवर कायम काम करत असणारे व युवा वकिलांसाठी नेहमी सहकार्याची भूमिका घेणारे ॲडव्होकेट धनराजदादा टोकडे यांचं इथे नवी मुंबई वकील संघटनेतर्फे हार्दिक स्वागत. तसेच ॲडव्होकेट सुशांत घरत यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. ॲडव्होकेट अमित पाटील यांचं देखील हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. पनवेल वकील संघटनेचे सन्मान्य सदस्य ॲडव्होकेट अमित पाटील, पनवेल वकील संघटनेचे ॲडव्होकेट खजिनदार ॲडव्होकेट धनराजदादा टोकडे व सहखजिनदार ॲडव्होकेट सुशांत घरत व त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व वकील बंधूंचे हार्दिक स्वागत. धन्यवाद सर्व सदस्य सभासदांचं. तसंच मी विनंती करेल अरुण जोशी सर, आपणास विनंती करेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या नवी मुंबई कोर्टातील एक नामांकित असे वकील. विनंती करतोय जोशी सर आपण स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष सहर्ष स्वागत असेल. तसेच सर्व संगणकांना विनंती करेल, अमित आणि चिन्मय विनंती करेल सर्व संघांना आपण जेवणाची व्यवस्था आपण करायची आहे. अमित, चिन्मय तसेच आपले गुणलेखक, अंपायर आणि कॅमेरामॅन यांना सुद्धा जेवणाची व्यवस्था कृपया करा. योगेश केदारे, जेवणाची व्यवस्था झालेली आहे. मी विनंती करेल आपण समालोचन कक्षामध्ये एखादा प्रतिनिधी पाठवा. आपल्या संघाचा आपल्याकडे पूर्ण जेवणाची व्यवस्था आपल्याला करण्यात येईल. आपण विद्यमान सामना आपण पाहतोय. वॉरियर्स सन्माननीय अरुण जोशी सर यांचा यथोचित सन्मान होतोय. आदरणीय रामकर सर यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद जोशी सर, आपण आलात आणि या क्रीडा स्पर्धेला खऱ्या अर्थाने 4 चांद लागले असं मी म्हणू शकतो. धन्यवाद सर. सर्व संघांना विनंती करते कृपया माझा आवाज ऐकत असाल तर आपली जेवणाची व्यवस्था झालेली आहे. एखादा प्रतिनिधी पाठवा, आपल्याकडे पूर्ण जेवणाची आम्ही व्यवस्था करतोय. योगेश गोलंदाजी करताना दिसतोय. 9 धावसंख्या धावपलकावर योगेश केदारे, एक उत्कृष्ट असा हा खेळाडू. इथे बघूया कुठल्या रीतीने गोलंदाजी करतोय. सुरेख गोलंदाजी, चेंडू बराच मध्ये आकाश पाटील यांचा सुरेख असा प्रयत्न होता. दाद दिली पाहिजे अशा जिगरी खेळाडूला, कारण असं म्हटलं जातं की एज इज अ जस्ट नंबर, वय हा फक्त आकडा असतो. हे आकाश पाटील यांच्या प्रयत्नाने आपल्याला दिसून आलं. सुरेख
खेळ त्यांच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष बेलापूर क्रिकेट अर्थात नवी मुंबई ॲडव्होकेट क्रिकेट संघासाठी सलामीरू म्हणून पाहिलाय आणि तोच खेळ या माध्यमातून सुद्धा ते आपल्याला दाखवताना दिसत आहेत. बघूया आपण धावफलक आपण पाहतोय 10, 4 चेंडू 10. आता मात्र नकारात्मक चेंडूचा इशारा होतोय. योगेश केदारे इथं गोलंदाजी करताना दिसत आहेत. खास करून संदीप रामकर सर त्यांचा दुबईचा टूर सोडून आज त्याची गोलंदाजी पाहण्यासाठी इथं खास करून उपस्थित राहिलेत. बघूया योगेश कुठल्या रीतीने गोलंदाजी करतोय. हो, सुरेख गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर किंचित सुरेख असा फट चेक. धन्यवाद. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय नितेश घरत येत आहेत. एक वन ऑफ द लिजेंड प्लेअर ऑफ नवी मुंबई ॲडव्होकेट क्रिकेट टीम. पहिला चेंडू आणि त्रिफला चित होतोय. सुरेख गोलंदाजी पहिल्या चेंडूवर यश प्राप्त करतोय. सिटी सिव्हिल संघाचा खेळाडू बाद होतोय. अक्रम मात्र इथे बाद होत आहेत. चांगला प्रयत्न होता त्यांचा, चांगला खेळ करण्याचा. एका चौकाराच्या साहाय्याने त्यांनी खेळी सजवत होते, परंतु नितेश याच्या गोलंदाजीचा अंदाज आला नाही आणि फलंदाज बाद होतोय. पहिलं विकेट गारद. नवीन फलंदाज येतोय अर्षद. मगाशी जसा उल्लेख केला त्यांच्या कर्णधारांनी की आम्ही सातत्याने क्रिकेट आम्ही खेळत असतो. क्रिकेटवर प्रेम करणार हा संघ आपण पाहू शकतो, सिटी सिव्हिल संघ. आणि चांगलं क्रिकेट सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपण पाहिले गेले. बघूया नितेश घरत. मगाशी जसा उल्लेख केला होता की नवी मुंबई कोर्ट क्रिकेट संघाचा पहिला व्हायला जो सामना जिंकला होता सोलापूर ए संघाविरुद्ध नागपूर दौऱ्यामध्ये 2015-16 मध्ये, त्यावेळी कर्णधारपद हे नितेश घरत याने भूषवलं होतं आणि त्या स्पर्धेत 78 धावसंख्येची खेळी आजही प्रत्येक खेळाडू ते आठवण काढत असतात. असा एक द लिजेंड प्लेअर आपण पाहतोय नितेश घरत. बघूया कुठल्या रीतीने गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज येतोय अर्षद. इथे मात्र थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. इट्स अ ह्यूज अँड मॅसिव्ह स्वीप बाय मिस्टर अर्षद. अगदी स्वागत केले जाते नितेश याचं. एस वेलकम मिस्टर नितेश घरत. षटकाराने मात्र इथे धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या पोहोचते 23. अनेक नामवंत क्रिकेट संघ या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत. ठाणे ए संघ असेल, सिटी सिव्हिल, उल्हासनगर, पनवेल, लीगल ईगल्स असे 51 सर्व संघ या स्पर्धेत सहभागी झालेत. इथे मात्र नकारात्मक चेंडूचा इशारा होतोय.
यापुढील सामना असेल पनवेल वर्सेस ठाणे ए. पनवेल वर्सेस ठाणे ए. जसा पहिला डाव संपुष्टात येईल त्यावेळी पनवेल आणि ठाणे संघाने नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. सुरेख गोलंदाजी करतो नितेश. आपल्या लौकिक साजेशी अशी गोलंदाजी गेली कित्येक वर्ष तुर्भे गाव क्रिकेट संघ असेल, त्यानंतर नवी मुंबई ॲडव्होकेट क्रिकेट संघ या माध्यमातून खूप चांगल्या ऐतिहासिक खेळी नितेशच्या माध्यमातून आपण पाहिल्यात. एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून त्याचे आजही महाराष्ट्र ॲडव्होकेट क्रिकेट संघामध्ये त्याला ओळखलं जातं. तोच आपला लौकिक मात्र इथे गोलंदाजीमध्ये आत्मविश्वासाने मात्र आपल्याला साधताना दिसतोय. बघूया त्याला अनेक खेळाडू या संघात आपल्याला खेळताना दिसत आहेत. आपण पाहू शकता फाईन लेगच्या दिशेने दत्ता, त्या मिड विकेटला आपण अण्णाला पाहतोय, लॉंग ऑनला आपण अक्षयला पाहतोय. दरम्यान सुरेखाचा फटका बघूया. इट्स अ ह्यूज सुरेख फटका, स्टँड अँड डिलिव्हर या पद्धतीचा हा फटका होता. धावसंख्या पोहोचली ती 31च्या आगारात. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. खऱ्या अर्थाने आपण ऑलिम्पिकचे सुद्धा आपण अनुभव आपण घेतोय. भारतीय संघाची कामगिरी सुद्धा आपण पाहिली की मागच्या आठवड्याभरात खूप सुवर्ण क्षण आपण पाहिले आणि त्या ऑलिम्पिक वीरांना इथं सलामी देणारा आदरयुक्त सलामी देणारा षटकार इथं खेचला जातोय मिस्टर अर्षद यांच्या माध्यमातून. 2 षटकाची समाप्ती, 2 षटकाखेर धावसंख्या 37. आपण पाहतोय ऑलिम्पिकचा जसा उल्लेख करत होतो की आपण मनू भास्कर यांना पाहिलं की ब्रॉन्झ मेडल पहिलं त्यांनी प्राप्त केलं होतं वुमेन्स 10 मीटर एअर पिस्टॉल शूटिंग या स्पर्धेमध्ये. त्यानंतर पुन्हा एकदा मनू भास्कर आणि सर्बोज्योत यांनी मिक्स टीम एअर पिस्टॉल शूटिंग या स्पर्धेत त्यांनी ब्रॉन्झ पदक मिळवलं. त्यानंतर स्वप्नील कुसले मेन्स 50 मीटर 3 पोझिशन शूटिंगमध्ये सुद्धा त्यांनी ब्रॉन्झ पदक मिळवलं. आणि त्यानंतर आपल्या हॉकी संघाने सुद्धा इतिहास घडवला. लगातार 2 ऑलिम्पिक स्पर्धेत ब्रॉन्झ पदक मिळवण्याचा बहुमान त्यांनी प्राप्त केला. आणि त्यानंतर मात्र नीरज चोप्राने सुद्धा ती कामगिरी आपण सिल्वरच्या रूपात आपण पाहिली. इथं अक्षय मोरे आलाय गोलंदाजीसाठी. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत अक्षयच्या माध्यमातून आपण पाहिली. तोच अक्षय मात्र येथे गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. +1 यास नकारात्मक चेंडू आणि 1 धाव अशी आपण धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या वाढली गेली. इथे मात्र सुरेख फटका. हो, व्हॉट अ शॉट. इट्स अ ब्युटी. इट्स अ लॉंग वे 6. सुरेख फटकेबाजी आपण पाहतोय आणि आपल्या कर्णधाराचं बोल जे होतं की आम्ही सातत्याने चांगलं क्रिकेट खेळतोय, त्या कर्णधाराच्या शब्दाला मात्र इथं सन्मान दिला जातोय. इतका सुरेख फटका होता. सुरेख फटकेबाजी. काल सुद्धा आपल्याला एक आनंदाची बातमी आपल्याला ऑलिम्पिकच्या माध्यमातून आपण पाहिली की 21 वर्षाचा एक नवतरुण अमन सेहरावत याने सुद्धा ब्रॉन्झ पदक त्याने आपल्या भारतासाठी मिळवलं. या सर्व ऑलिम्पिक वीरांना सुद्धा या माध्यमातून आम्ही आदरयुक्त सलामी आम्ही देतोय. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडूचा इशारा होतोय. धावसंख्या धावफलकावर आपण पाहूया. 46 ऑन द बोर्ड. 46 धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. अर्षद मात्र इथे आग ओकतोय. पुन्हा एकदा सुरेख फटका खेचण्याच्या प्रयत्नात तिथे आपण क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. इथे मात्र चांगला बॅकअप म्हणावं लागेल योगेश याचं. अक्षय मोरे गोलंदाजी करतोय. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खूप मोठं योगदान अक्षय याचं. आता मात्र सुरेख चेंडू हाताळलाय. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कुठल्या रीतीने गोलंदाजी त्याने हाताळली. बघू इथे काय घडलं. आणि इथे मात्र पावसाळी क्रिकेट याला म्हणतात. पावसाळी क्रिकेट मित्रांनो, जपून खेळा. आपलं कुठलीही दुखापत होणार नाही याची काळजी सुद्धा तुम्ही घ्या.
सुरेख गोलंदाजी म्हणायला अक्षय याची टिचून गोलंदाजी होती. बघूया इथे ओ सुरेख चेंडू त्रिफलाचित होतोय. सुरेख गोलंदाजी अक्षय याची योग्य टप्पा, योग्य दिशा, योग्य नियंत्रण याचा तिहेरी संगम आणि त्याला यश प्राप्त होतोय. ते फलंदाज समृद्ध याच्या रूपाने समृद्ध बाद होतोय. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 47 धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 47 धावसंख्या. $47 ऑन द बोर्ड. अजून किती दोन बॉल आहेत, दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पहिल्या डावातील दोन चेंडू शिल्लक. या पुढील सामना असेल पनवेल वर्सेस ठाणे ए. दोन्ही संघांना विनंती करतोय पनवेल आणि ठाणे ए कृपया पहिला डाव जसा संपुष्टात येईल आपण नाणेफेकीसाठी इथे हजर व्हा. ठाणे संघाचा कर्णधार प्रथमेश आणि पनवेल संघाचा कर्णधार विशाल डोंगरे कृपया विनंती करतोय आपण नाणेफेकीसाठी त्वरित या. इथे मात्र सुरेख फटका होता. बघूया योगेश इथे धावचेची जरूर संधी असेल आणि इथे मात्र यष्ट्यांचं फर्निचर उद्ध्वस्त केलंय अक्षय याने. धावसंख्या 47. पुढचा चेंडू अक्षय सुरेख गोलंदाजी करतोय. हो सुरेख गोलंदाजी. त्या दरम्यान घोषित अशी एक धाव, घोषित अशी एक धाव. पहिला डाव संपुष्टात 48 धावसंख्या पूर्ण. 49 धावसंख्येचं लक्ष असेल 49 धावसंख्येचं लक्ष असेल वॉरियर्स बी संघासमोर. ओव्हर झाली. चला या पनवेल आणि ठाणे कृपया नाणेफेकीसाठी या. डू ऑर डाय मॅच असेल. जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये प्रवेश करेल.
साठी आला अक्षय. चेंडू हलवार पद्धतीचा सुरेख असा चेंडू टोळवलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. नाही, डोक्याच्या खालीच राहिला. एकच धाव मिळते. 6 चेंडू 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 2. उर्वरित 12 चेंडू विजयासाठी 47 धावांची आवश्यकता वॉरियर्स बी संघाला. संघाचा कर्णधार अजूनही मैदानात. फक्त आणि फक्त 8 षटकारांची आवश्यकता असणार आहे आणि ते मारण्याची कुवत असलेला फलंदाज अक्षय मैदानामध्ये. 12 चेंडू विजयासाठी 47 धावांची आवश्यकता असेल वॉरियर्स बी संघाला. सुरेख असं षटक फेकलं जाते सिटी सिव्हिल संघाच्या गोलंदाजाकडनं. सिटी सिव्हिल संघाचा इथं 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये नाहीये. ओ हर्षद सर, बॉलर आनंद घेऊन येते दुसरा षटक. सामना करेल अक्षय, ज्याच्या बॅट मध्ये मोठे मोठे फटके आहेत. खराब चेंडू. 1 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 3. अजूनही 12 चेंडू 46 धावांची आवश्यकता. अक्षय स्टान्स मध्ये काहीसा बदलाव करताना. हार्दिक पांड्यासारखी शरीरयष्टी असणारा हा खेळाडू. हे चलेगा, कोई बात नहीं है. 1 डॉट जाएगा तो दूसरा छक्का जरूर आएगा. 1 षटक 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 1 गडी बाद 3. अक्षय घाबरू नको, 8 षटकार तू मारू शकतो. येस, सही आहे. शबाश. लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढलेला. दोन्ही फलंदाज एक धाव पळून काढतात. 1 धावेनिशी धाव संख्या होते ती 4. एकेरी दुहेरीने विजय होता येणार नाहीये. 20 षटकांचा सामना नाहीये, फक्त 3 षटकांचा सामना असेल. विजयासाठी 49 धावांचा आव्हान असणार आहे. नितेश घरात, ज्याच्या पाठीशी भरपूर वर्षाचा अनुभव. आनंद यांचा चेंडू फुल टॉस पद्धतीचा चेंडू. स्क्वेअर लेग पंचांचा नो बॉलचा इशारा. 1+1 2. धाव संख्या जाते 1 गडी बाद 6. अजूनही 43 धावांचं आव्हान बाकी आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. अशक्यतेनं असं काहीच नाही, असा हा खेळ क्रिकेट. नितेश घरात वारंवार मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाजांकडनं. चेंडू निर्धाव होतोय. 3 चेंडू बाकी दुसऱ्या षटकातील. सुरेख अशी गोलंदाजी आनंद यांची. वॉरियर्स बी संघाचा एखादा तरी खेळाडू षटकार मारेल का, हा प्रेक्षकांसाठी पडलेला प्रश्न. आनंद यांची सुरेख अशी गोलंदाजी. चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा होता. निर्धाव चेंडू. प्रेक्षक काहीसे नाराज होताना वॉरियर्स बी संघाच्या फलंदाजांची चालू असलेली फलंदाजी. प्रेक्षक नाराज होऊन काही नाही डिक्लेरेशन. 1 धाव मिळते. धाव संख्या होते 7. उर्वरित 7 चेंडूंचा खेळ बाकी. रामकर सर तसेच मोकल सर वॉरियर्स बी संघाच्या कामगिरीवरती नाराज होऊन घरच्या दिशेने रवाना होण्याच्या तयारीत. बघा, त्यांना जर इथं बसवायचं असेल तर 2-4 षटकार मारा, खुश करा. चलो हल्ला बोल. काही नाही, 1च धाव मिळते. लिगल विरुद्ध पनवेल. आता कोण? ठाणे ए संघाचा कर्णधार तसेच पनवेल. नाणेफेकीसाठी यायचं. 1 षटकाचा खेळ बाकी आहे. त्वरित सामना चालू करायचे. चला, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. ठाणे ए संघाचा कर्णधार, चला लवकरात लवकर या. 1 षटकाचा खेळ बाकी. विजयासाठी धावसंख्या असणार आहे
पनवेल 6 चेंडू विजयासाठी 41 धावांचं आव्हान असणार आहे. होऊ शकतं, पण त्यासाठी 6 षटकार मारावे लागतील. बाकी 5 वाईट चेंडू फेकण्याचा प्रयत्न गोलंदाज नक्की करतील. बघा तुम्ही आता कसं होईल. ये लगा फील्डर के हाथ में. वसीम शेख यांच्यासाठी मोकल सर यांच्याकडे प्रत्येक षटकारास 1000 रुपयाचं बक्षीस. वसीम शेख खंदा फलंदाज, ज्याच्या पाठीशी जवळपास 3 दशकांचा मोठा अनुभव. बॅट मध्ये उत्तुंग असे षटकार. फलंदाजीसाठी मैदानात गेलाय वसीम. सिटी सिव्हिल संघ हलक्यात घेऊ नका. 5 चेंडू मध्ये 8 षटकार मारण्याची ताकद असलेला फलंदाज. ये लगा सिक्सर. नहीं यार वसीम भाई, नाराज हो गए सब पब्लिक. कोई नहीं. उर्वरित 4 चेंडू 40. अक्षय क्रोमा शेरूमच्या डोक्यावरून जर 4 षटकार लगावले तर 40 होतील. पहिला 1 षटकार बाउंड्रीच्या बाहेर मार. चलो कमॉन अक्षय. चलो 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 अक्षय. 3 गेंद में 1 सिक्स तो आना है. 3 चेंडू 40 धावांची आवश्यकता. काहीशी नाराजी करताना फलंदाज. फक्त धावसंख्या आहे ती 9. ये यार शिट. नो प्रॉब्लेम, चलेगा भाई. 2 बॉल बाकी आहे. रामकर सरांकडनं अक्षय 1 चौकार जरी मारला तरी 500 रुपये आता. षटकारावरनं चौकारावरती. काहीशे तुम्ही नाराज करताय. अरे यार कोई नहीं भाई. एबी डिविलियर्स वाला शॉट था. ठीक है, इट्स ओके. चला पनवेल ठाणे नाणेफेकीसाठी यायचंय. आलेले दोन्ही कर्णधार. चला मोकळ सर नाणेफेक करून घ्या. चलो अक्षय सुरेख अशी फलंदाजी. ठाणे पनवेल संघामध्ये नाणेफेक झाली. ठाणे संघानं नाणेफेकीत जिंकली. लवकरात लवकर निर्णयासहित मैदानाचा ताबा घ्या. सामन्याचा सामनावीर कर्णधार. ठीक आहे, सुरेख अशी गोलंदाजी होती. प्रत्येक दिवस हा आपला नसतो. पुढच्या मॅच मध्ये नक्की प्रयत्न करू. अर्षद